सोन्याचा दर आता विक्रमी 97,500 रुपयांवर पोहोचलेला आहे। सोन्याच्या दरात 1,300 रुपयांची वाढ झालेली आहे। सोन्याच्या दरानं आता सगळे विक्रम मोडून टाकलेले आहेत। जीएसटी सह सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 97,500 रुपये इतका झालेला आहे, तर जीएसटी सह चांदीचा दर प्रति किलो 99,395 रुपयांवर गेलेला आहे। सोन्याचा दर लवकरच 1 लाखांच्या वर पोहोचणार असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी वर्तवलेला आहे। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। डोनाल्ड ट्रम्पच्या आर्थिक धोरणांमुळे सोन्यामध्ये सातत्याने भावामध्ये चढउतार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्याच्या भावामध्ये सातत्याने विक्रमी गाठत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। आजही जर विचार केला तर सोन्याचा भाव हा जीएसटी सह 97,500 पर्यंत एवढा मोठा विक्रमी भाव आज जळगाव जिल्ह्यात आपण पाहतो आहोत। लगनसराईचे दिवस जरी असले तरी सुद्धा सोनं घेणं आता सर्वसामान्याला कठीण झालेलं आहे। आपल्यासोबत काही ग्राहक जुळलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ताई, काय सांगणार? सोन्याचा भाव हा सातत्याने वाढतो आहे। आज सोन्याचा भाव 97,500 पर्यंत पोहोचलेला आहे। आज 97,500 पर्यंत भाव पोहोचलेला आहे। आम्ही तर बंगाळी गोल्ड मध्ये आलो आणि इथं बघितलं की खूप जास्त भाव वाढलेला आहे। तर आमच्या सर्वसामान्य व्यक्तींना आता घेणं खूप जड झालेलं आहे आणि खिशाला खूप जड झालेलं आहे। म्हणजे अशक्य गोष्ट आहे, आता एवढा महाग झाल्यामुळे सोनं घेणं अशक्य झालेलं आहे। तर आमच्या सर्वसामान्यांची अशी इच्छा आहे की कमीत कमी भाव व्हायला पाहिजे, की आमच्यासारखे व्यक्ती सुद्धा घेऊ शकतील, सोनं वगैरे खरेदी करू शकतील, अशी अपेक्षा आहे मला। डोनाल्ड ट्रम्प आणि चायनामध्ये जे वाद चालू आहे त्याच्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट भरपूर वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम सोन्यावरती झालेला आहे। चायनाने Q1 मध्ये जेवढं सोनं घेतलं होतं तेवढं 11 दिवसात सोनं घेतलेलं आहे। कुठेतरी US ला स्टॉप करायसाठी ते काय भरपूर स्टेप घेत आहे। तर हे जर ट्रेड वॉर जर सुरू राहिलं तर सोन्याचे भाव लवकरच 1 लाख रुपये होतील। जे सोन्याचे भाव 2026 मध्ये 1 लाख व्हायची शक्यता होती ते लवकरच 2025 मध्ये व्हायची शक्यता आहे। चांदीचे भाव आज टॅक्स पकडून 99,500 रुपये आहे। पण चांदी एक इंडस्ट्रीयल मेटल म्हणून चांदीला म्हटलं जातं, त्याच्यामुळे चांदीचे भावही वाढायची शक्यता आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।